We are discussing solutions of board's question bank for chapter number 14, that is dual nature of radiation and matter. And the type is short answer 2 type questions, that is the questions carrying 3 marks each. Okay, the first question is state Einstein's photoelectric equation. म्हणजे आइन्स्टाईनचं फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन तुम्हाला सांगायचं आहे किंवा फक्त स्टेट करायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे, फक्त डिराईव्ह करायचं नाही आहे. एक्सप्लेन 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट ऑन द बेसिस ऑफ दिस इक्वेशन. आणि या इक्वेशनवरच्या साह्याने तुम्हाला 2 कॅरेक्टरिस्टिक फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सप्लेन करायच्या आहेत. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले आपण आइन्स्टाईनचं इक्वेशन लिहू, नंतर त्या 2 कॅरेक्टरिस्टिक एक्सप्लेन करू. सो आन्सरमध्ये पहिला पॉईंट, द आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन इज मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी के मॅक्स इज इक्वल टू एच न्यू मायनस फाय झिरो. फाय झिरो म्हणजेच वर्क फंक्शन असतं, आपल्याला माहिती आहे, आणि वर्क फंक्शन असतं एच न्यू झिरो एवढं. त्यामुळे एच न्यू मायनस एच न्यू झिरो म्हणजे एच टाइम्स न्यू मायनस न्यू झिरो असं हे इक्वेशन तुम्हाला आइन्स्टाईनचं लिहिता येतं. ठीक आहे, आता इक्वेशन तुम्ही लिहिल्यामुळे या इक्वेशनमधल्या ज्या प्रत्येक टर्म आहेत त्या टर्म तुम्हाला लिहाव्या लागतात, म्हणून साईडला ह्या टर्म्स लिहून टाकायच्या. ठीक आहे, आता एक एक कॅरेक्टरिस्टिक आपण एक्सप्लेन करूया. एक्सप्लेनेशन ऑफ फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय दिसतं इथे या इक्वेशनवरनं. अकॉर्डिंग टू इक्वेशन द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन कोणावर डिपेंड आहे? वर्क फंक्शन. वर्क फंक्शन त्या मटेरियलचं फिक्स असतं, म्हणजे ती कोणावर डिपेंड असेल? या फ्रिक्वेन्सीवर. एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी न्यू ऑफ इन्सिडंट रेडिएशन. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. ही कॅरेक्टरिस्टिक आपण एक्सप्लेन केली. डायरेक्ट त्या इक्वेशनवरनं सांगता येतं आपल्याला, आणि त्याच इक्वेशनला आपल्याला लिहिता येतं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असणारी इक्वेशन. फोटो इलेक्ट्रॉनला जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपण स्टॉपिंग पोटेन्शियल अप्लाय करतो. तर ते स्टॉपिंग पोटेन्शियल जर V0 असेल तर ते काय किती असेल? E इंटू V0. टू स्टॉप द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फोटो इलेक्ट्रॉन द स्टॉपिंग पोटेन्शियल इज से V0. मग इक्वेशन आपल्याला लिहिता येतं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू E इंटू V0, दॅट इज स्टॉपिंग पोटेन्शियल V0 डिपेंड्स ऑन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन अँड दिस एक्सप्लेन सेकंड कॅरेक्टरिस्टिक. अशा प्रकारे कोणत्याही 2 कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. मी इथे 2च करून दाखवले आहेत. ठीक आहे, 3 मार्कासाठी एवढं मटेरियल सफिशियंट आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन इज विथ द हेल्प ऑफ सर्किट डायग्राम डिस्क्राईब अन एक्सपेरिमेंट टू स्टडी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता या प्रश्नाचा अर्थ लक्षात घ्या. विथ द हेल्प ऑफ सर्किट डायग्राम, सर्किट डायग्रामच्या साहाय्याने डिस्क्राईब अन एक्सपेरिमेंट, फक्त एक्सपेरिमेंट डिस्क्राईब करा. कसा तो एक्सपेरिमेंट असेल? टू स्टडी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टडी करणारा जो एक्सपेरिमेंट आहे तो फक्त आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. त्याचे ऑब्झर्वेशन्स तुम्हाला लिहायचे नाही आहेत. ओके, आणि जर ऑब्झर्वेशन लिहायचे असेल तर प्रश्न खूप मोठा होतो. त्यामुळे फक्त सर्किट डायग्राम आपल्याला एक्सप्लेन करायची आहे की ज्याच्या साहाय्याने तुम्हाला तो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन करता येतो. मग त्या एक्सपेरिमेंटबद्दल आपण लिहितोय. द सेटअप कन्सिस्ट ऑफ ॲन इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब विथ क्वार्ट्स विंडो. त्यानंतर 2 इलेक्ट्रोड्स, इमिटर E मेड अप ऑफ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल अँड कलेक्टर C मेड अप ऑफ मेटल आर फिक्स ॲट द 2 एंड्स ऑफ द ट्यूब. ठीक आहे, the emitter E and the collector C are connected to an external voltage source whose voltage can change. म्हणजे इमिटर आणि कलेक्टर आपण व्हेरिएबल सोर्सला कनेक्ट करतोय. and emitter A, voltmeter V, is also connected to measure the photoelectric current and voltage across collector and emitter. आता ही सर्किट डायग्राम पण तुम्हाला काढायची आहे आणि सर्किट डायग्रामचं एक्सप्लेनेशन आपण लिहितोच आहे. ही ती इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब, ही ती क्वार्ट्स विंडो ज्याच्यामध्ये लाईट इन्सिडेंट होईल या इमिटरवर. इमिटर हा फोटोसेन्सिटिव्ह मटेरियलपासून बनलेला. लाईट याच्यावर पडल्याबरोबर याच्यामधून फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. बाहेर पडलेले फोटो इलेक्ट्रॉन्स आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. त्यामुळे या कलेक्टरला आपल्याला पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यावं लागेल की जे आपण या बॅटरीच्या साहाय्याने देतोय. ठीक आहे, हे व्होल्टेज आपल्याला कमी जास्त पण करता येतं कारण की इथे पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आपण केलेली आहे. हा व्होल्टमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी, हा मायक्रो एमिटर करंट मोजण्यासाठी. हे ते इमिट झालेले फोटो इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, हा इमिटर, हा कलेक्टर. सर्किट डायग्राम बघा, हा कम्युटेटर आहे. कम्युटेटरच्या साहाय्याने तुम्हाला याची पोलॅरिटी उलट सुलट करता येते. म्हणजे इमिटरला पॉझिटिव्ह करता येते, इमिटरला निगेटिव्ह पण करता येतं. त्याच वेळेस इमिटर जर पॉझिटिव्ह असेल तर कलेक्टर निगेटिव्ह असेल, आणि कलेक्टर जर पॉझिटिव्ह आपण केला तर इमिटर निगेटिव्ह झालेला असेल.
अशी अरेंजमेंट या कम्युटेटरच्या साहाय्याने आपल्याला करता येते. ओके, रिओस्टेटच्या साहाय्याने तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स चेंज करता येईल, कारण की ही पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आहे. ठीक आहे. अ कम्युटेटर इज यूज इन द सर्किट टू रिव्हर्स द पोलॅरिटी ऑफ बॅटरी कनेक्टेड टू इमिटर अँड कलेक्टर. ते तुम्हाला मी सांगितलंच आहे. अ सोर्स एस ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज यूज हुज फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ लाईट कॅन बी चेंज. आपण असा सोर्स तिथे वापरतोय की त्याची इंटेन्सिटी पण आपल्याला बदलवता आली पाहिजे आणि फ्रिक्वेन्सी पण बदलवता आली पाहिजे. असा फ्रिक्वेन्सी बदलवणारा लाईट पण आपल्याला इन्सिडेंट करता आला पाहिजे त्या इमिटरवर, आणि इंटेन्सिटी बदलणारा लाईट पण आपल्याला इन्सिडेंट करता आला पाहिजे त्या इमिटरवर. ठीक आहे. हे झालं सगळं एक्सपेरिमेंटल सेटअप. आता याच्या वर्किंगबद्दल, आता वर्किंगमध्ये म्हणजे आपल्याला ऑब्झर्वेशन म्हणावं लागेल. ते ऑब्झर्वेशन काही तुम्हाला विचारलेलं नाही आहेत. ओके, आणि हे जर ऑब्झर्वेशन तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर या चॅप्टरचं सर्व डिटेलिंग किंवा याचे लेक्चर्स उपलब्ध आहेत, ते बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, डिफाईन स्टॉपिंग पोटेन्शियल अँड फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन. म्हणजे त्या दोन डेफिनेशनला 2 मार्क आणि व्हॉट इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट या डेफिनेशनला 1 मार्क, असे 3 मार्क त्या ठिकाणी आहेत. पण व्हॉट इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हटल्यामुळे तिथे तुम्हाला थोडेसे अजून 2-4 वाक्य टाकावे लागतील. पहिले आपण ॲन्सर लिहितोय व्हॉट इज फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट याबद्दल. डेफिनेशन लिहायची सरळ सरळ. द फिनॉमिना ऑफ इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस व्हेन radiation of appropriate frequency is incident on it is called photoelectric effect. बघा आता इथे एक डायग्राम काढली मी, फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल, त्याच्यावर रेडिएशन टाकले आपण ठराविक फ्रिक्वेन्सीचे, एच न्यू फ्रिक्वेन्सी रेडिएशन टाकलं. बट न्यू ग्रेटर दॅन न्यू झिरो म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी या रेडिएशनची आहे. तर त्यावेळेस काय होईल, या मटेरियल सरफेसमधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील की ज्या इलेक्ट्रॉन्सला आपण फोटो इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. ठीक आहे. एवढं लिहायचं तुम्हाला व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्टबद्दल. नंतर 2 डेफिनेशन लिहायचे आहेत आपल्याला. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शनची व्याख्या लिहायची आपल्याला. द डेफिनेशन इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोव्हाइडेड टू ॲन इलेक्ट्रॉन टू पुल इट आउट ऑफ द मेटल फ्रॉम द सरफेस इज कॉल्ड द वर्क फंक्शन ऑफ द मेटल. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला दिलेली मिनिमम एनर्जी, सरफेसवर असणाऱ्या इलेक्ट्रॉनला दिलेली मिनिमम एनर्जी की ज्या एनर्जीमुळे तो इलेक्ट्रॉन त्या मेटलच्या सरफेसमधनं बाहेर पडतो, त्या मिनिमम एनर्जीला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन किंवा वर्क फंक्शन. ठीक आहे. अँड द थर्ड पार्ट इज डेफिनेशन ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल. ती डेफिनेशन लिहून टाकायची. द मिनिमम निगेटिव्ह पोटेन्शियल गिव्हन टू द कलेक्टर प्लेट फॉर विच photoelectric current stops or becomes zero is called stopping potential or cutoff potential. ओके, असं एवढं हे 3 मार्कासाठी सफिशियंट आहे. द फोर्थ क्वेश्चन इज अ न्यूमरिकल. काय म्हटलं बघा एक्झाम्पलमध्ये, कॅल्क्युलेट डी ब्रोग्लीज वेवलेंथ ऑफ अ बुलेट मूव्हिंग विथ अ स्पीड 90 मीटर पर सेकंद अँड हॅव्हिंग अ मास ऑफ 5 ग्रॅम. म्हणजे जी बुलेट मूव्ह होत आहे त्या बुलेटशी रिलेटेड डी ब्रोग्लीज वेवलेंथ आपल्याला शोधायची आहे. सो लॅमडा वी हॅव टू फाइंड. व्ही दिलं त्या बुलेटचा स्पीड दिला 90 मीटर पर सेकंद आणि एम दिलं म्हणजे बुलेटचा मास दिलेला आहे 5 ग्रॅम, म्हणजेच 5 × 10⁻³ किलोग्रॅम. आता डी ब्रोग्लीज वेवलेंथचा फॉर्म्युला काय असतो सगळ्यांना माहिती आहे, लॅमडा इज इक्वल टू h/mv. एच म्हणजे 6.63 × 10⁻34, एम इज 5 × 10⁻³ आणि व्ही इज 90. कॅल्क्युलेट केलं त्याला तर आपल्याला ती वेवलेंथ मिळते 1.473 × 10⁻33 मीटर. ओके, एकदम सोपं एक्झाम्पल आहे. मार्क मात्र 3 आहेत. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल नंबर 5 त्या क्वेश्चन बँकमधलं 3 मार्कासाठी असणार. द एनर्जी ऑफ फोटॉन इज 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. त्या फोटॉनची एनर्जी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला फोटॉनची फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ शोधायची आहे. मग फोटॉनची एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो h/nu. मग फ्रिक्वेन्सी तुम्हाला शोधता येईल एनर्जी दिली आहे तर. मग पहिला आपण पार्ट सोडूया, पहिले त्याची फ्रिक्वेन्सी काढूया. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एनर्जी ऑफ फोटॉन अपॉन प्लँक्स कॉन्स्टंट म्हणजे h. एनर्जी ऑफ फोटॉन इज 2 × 1.6 × 10⁻19 जूल्स. 2 इलेक्ट्रॉन व्होल्टचं तुम्हाला रूपांतर करावं लागेल जूल्समध्ये. अपॉन h आहे 6.63 × 10⁻34. सिम्प्लिफाय केलं आपल्याला मिळालं 4.8 × 10⁻24 हर्ट्स.
ठीक आहे, त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी एवढी आपल्याला मिळाली. तशीच आपल्याला त्या फोटॉनची वेवलेंथ पण शोधायची आहे. पुन्हा तोच फॉर्म्युला घेऊ एनर्जीचा आणि त्याच्यावरून आपण त्याची वेवलेंथ शोधूया. किंवा फ्रिक्वेन्सी इकडून C/λ घेऊनही तुम्हाला वेवलेंथ शोधता येते. हां, दोन्ही पद्धत आहेत, त्यातली मी ही पद्धत वापरतोय. सो λ इज इक्वल टू hc/e. So h is given 6.63 into 10⁻34, c is given 3 into 10⁸, and e is given 2 into 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सिम्प्लिफाय केलं मी त्याला, तर आपल्याला मिळालं 6.22 into 10⁻7 मीटर म्हणजे 6220 अँगस्ट्रॉंग युनिट. ओके, हे होतं 5वं एक्झाम्पल. 3 मार्कासाठी असणारं 2 स्टेपमधलं एक्झाम्पल होतं. म्हणजे तुम्हाला वेवलेंथ पण शोधायची होती आणि फ्रिक्वेन्सी पण शोधायची होती. आता क्वेश्चन नंबर 6, याच्यामध्ये पण 2 पार्ट दिलेत त्यांनी. द वर्क फंक्शन ऑफ अ सरफेस इज 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वर्क फंक्शन आहे 3.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच 3.1 into 1.6 into 10⁻19 जूल एवढं. अ फोटॉन ऑफ फ्रिक्वेन्सी 10⁻15 हर्ट्स. त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी 10⁻15 हर्ट्स आहे. इज इन्सिडंट ऑन इट. हा फोटॉन आपण या सरफेसवर इन्सिडंट केला. कॅल्क्युलेट द इन्सिडंट वेवलेंथ. तर इन्सिडंट वेवलेंथ किती असेल म्हणजे λ आपल्याला शोधायचा आहे. अँड इज फोटो इलेक्ट्रॉन इमिशन ऑकर ऑर नॉट. हा फोटॉन टाकल्यानंतर तिथे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल किंवा नाही हे पण आपल्याला सांगायचं आहे. मग ठीक आहे, पहिले आपण वेवलेंथ काढून घेऊया. वेवलेंथ काढण्यासाठी तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सो वेवलेंथचा फॉर्म्युला घेतला λ इज इक्वल c/ν. c म्हणजेच त्या लाईटची वेलॉसिटी 3 into 10⁸ अपॉन न्यू आहे 10⁻15 म्हणजेच 3 into 10⁻7 मीटर म्हणजेच 3000 अँगस्ट्रॉम युनिट. ही झाली वेवलेंथ. आता या बोर्ड क्वेश्चन बँकमध्ये आन्सर काहीतरी λ0चं काढून दिलं त्यांनी. आपल्याला λ0 नाही विचारलेलं, आपल्याला त्या इन्सिडंट फोटॉनची वेवलेंथ विचारलेली आहे म्हणजे λ विचारलेला आहे. त्यानंतर एनर्जी ऑफ इन्सिडंट फोटॉन इज इक्वल टू hν. h म्हणजे 6.63 into 10⁻34, न्यू आहे 10⁻15 म्हणजे 6.63 into 10⁻19 जूल एवढी एनर्जी त्या इन्सिडंट फोटॉनची आहे. त्या एनर्जीला आपण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कन्वर्ट केलं तर ती येते 4.14 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे, म्हणजे त्या फोटॉनची एनर्जी मिळाली आपल्याला 4.14 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि त्या मटेरियलचं वर्क फंक्शन किती आहे 3.1. आता फोटॉनची एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा जास्त आहे याचा अर्थ काय, तर तो फोटॉन त्या सरफेसमधनं फोटो इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकतो. ॲज एनर्जी ऑफ इन्सिडंट फोटॉन इज ग्रेटर दॅन द वर्क फंक्शन ऑफ दॅट मटेरियल, देअरफॉर देअर इज फोटो इलेक्ट्रिक इमिशन. ओके, त्यातलाच नेक्स्ट पार्ट म्हणजे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स इच कॅरिंग 4 मार्क. प्रत्येक क्वेश्चनला आता 4 मार्क आहे. आता बघा प्रश्न तोच आहे पहिले 3 मार्कासाठी विचारलेला, फक्त 2 पॉईंट त्यांनी वाढवले. पहा, विथ द हेल्प ऑफ सर्किट डायग्राम डिस्क्राईब द एक्सपेरिमेंट टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हेन्स डिस्कस एनी 2 कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा स्टडी करणारा एक्सपेरिमेंट डिस्कस करा. हेन्स डिस्कस एनी 2 कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि तुम्हाला 2 कॅरेक्टरिस्टिक पण एक्सप्लेन करायचे आहेत. म्हणजे 3 मार्कासाठी जो प्रश्न लिहिला तेवढा तर तुम्हाला कंप्लीट लिहायचाच आहे आणि अजून 2 कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या त्या एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने एक्सप्लेन करायचे आहेत. आपण तो पुन्हा प्रश्न बघूया. तोच प्रश्न पुन्हा असल्यामुळे पुन्हा पुन्हा सांगत बसत नाही मी, तेच तुम्हाला लिहायचं आहे. डायग्राम काढायची आहे ही. ओके, इथपर्यंत झालं त्या एक्सपेरिमेंटचं सेटअप म्हणा किंवा एक्सपेरिमेंटबद्दल माहिती. आता काय काय ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळतात ते 2 ऑब्झर्वेशन्स आपल्याला लिहायचे आहेत. वेटेज आहे 4 मार्क म्हणून कोणती 2 ऑब्झर्वेशन त्यातले लिहा. जे छोटे ते लिहिले तरी चालतील, मोठे लिहिले तरी चालतील, जो तुम्हाला सोपे वाटतं ते लिहा. त्यातलं पहिलं ऑब्झर्वेशन, वेन रेडिएशन इज इन्सिडंट ऑन द इमिटर विथ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण हळूहळू इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो. द फोटो इलेक्ट्रिक करंट ऑब्झर्व्स व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन बिकम्स इक्वल ऑर मोर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ओनली. तर आपल्याला असं दिसतं की त्या इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ठराविक फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त झाली, म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त झाली तरच तिथे फोटो इलेक्ट्रिक इमिशन होतं. हे पहिलं ऑब्झर्वेशन. म्हणजेच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी जर आपण इन्सिडंट केली तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतं. हा पहिला पॉईंट एक्सप्लेन केला गेला आपल्या मार्फत.
Second observation is when radiations are incident on the emitter at the same time photoelectrons are ejected. म्हणजे रेडिएशन टाकल्याबरोबर तिथे फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. दॅट इज इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन इज इन्स्टंटेनियस प्रोसेस. देर इज नो टाइम लॅग बिटवीन इन्सिडन्स ऑफ रेडिएशन अँड इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. लाईट टाकल्याबरोबर फोटो इलेक्ट्रिक करंट स्टार्ट झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे हे आपल्याला सांगता येतं. ही झाली दुसरी कॅरेक्टरिस्टिक. दोनच लिहायची आहेत तुम्हाला. इथे अजून तिसरी पण सांगतोय मी तुम्हाला. कीपिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन फिक्स. समजा आपण त्या इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी फिक्स ठेवली ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी. हां. अँड कलेक्टर व्होल्टेज कन्सिस्टिंग ऑफ कलेक्टर व्होल्टेज कॉन्स्टंट. कलेक्टरचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं. इफ इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज इन्क्रीज ग्रॅज्युअली. जर आपण त्या रेडिएशनची इंटेन्सिटी हळूहळू वाढवत गेलो तर फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस लिनियरली. त्याप्रमाणे फोटो इलेक्ट्रिक करंट पण वाढत जाईल. म्हणजेच आपल्याला काय मिळालं की फोटो इलेक्ट्रिक करंट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. अशी तिसरी कॅरेक्टरिस्टिक एक्सप्लेन केली. आपल्याला दोनच सांगितल्यात नाही, आपण 3 केल्या आहेत. ओके. स्टेट आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. एक्सप्लेन ऑल कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑन द बेसिस ऑफ आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आपल्याला आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन दाखवायचं काय आहे तर किंवा स्टेट करायचं आहे आणि त्याच्या बेसिसवर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत. प्रश्न थोडासा मोठा आहे. सगळ्यात पहिले आइन्स्टाईनचे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन जे आहे ते लिहून टाका. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहा आणि जे जे टर्म्स त्यामध्ये आहेत त्या प्रत्येक टर्मचा अर्थ लिहा. वेअर H is Planck's constant, nu is frequency of incident radiation, phi 0 is work function of that material, Ke max म्हणजे maximum kinetic energy of immediate photoelectron, C म्हणजे speed of light, लॅम्बडा म्हणजे wavelength of that photon and so on. ठीक आहे. इक्वेशन लिहा, त्याच्याखाली त्या टर्मचे अर्थ लिहा आणि नंतर मग आपण आता एक एक कॅरेक्टरिस्टिक फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची या बेसवर एक्सप्लेन करतोय. आइन्स्टाईननी पहिली कॅरेक्टरिस्टिक कशी एक्सप्लेन केली बघा. व्हेन रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू falls on emitter surface, then each photon carrying energy E is equal to h nu get absorbed. This photon can eject electron from the surface only when its energy is greater than or equal to the work function. जर त्या फोटॉनची एनर्जी वर्क फंक्शन एवढी असेल किंवा वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल तरच तो फोटॉन त्या सरफेसमधनं फोटो इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकतो. This is possible only when frequency of incident radiation is greater than a particular frequency called threshold frequency. आणि हे तेव्हाच होईल जर इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. हेन्स फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज पॉसिबल ओनली वेन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून मग अशा प्रकारे आपल्याला पहिली कॅरेक्टरिस्टिक एक्सप्लेन करता आली. सेकंड कॅरेक्टरिस्टिक कशी एक्सप्लेन केली बघा. द वर्क फंक्शन फाय 0 चेंजेस विथ द मटेरियल. वेगवेगळ्या मटेरियलचं वर्क फंक्शन वेगवेगळं असतं. मीन्स वर्क फंक्शन ऑफ डिफरंट मटेरियल इज डिफरंट. सो टू इजेक्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम डिफरंट मटेरियल मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड इज डिफरंट. आणि म्हणून मग वेगवेगळ्या मटेरियलच्या सरफेसमधनं जर आपल्याला फोटो इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर लागणारी एनर्जी वेगवेगळी असते. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. हेन्स डिफरंट मटेरियल हॅज डिफरंट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ आइन्स्टाईन्स इक्वेशन. कॅरेक्टरिस्टिक कशी एक्सप्लेन केली बघा. वेन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज इन्क्रीज देन नंबर ऑफ फोटॉन स्ट्रायकिंग द सरफेस इन्क्रीजेस. जर इंटेन्सिटी वाढवली तर त्या सरफेसला स्ट्राईक होणाऱ्या फोटॉनची संख्या वाढेल. विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इजेक्टिंग मोर नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स. जास्त फोटॉन जर पडले तर जास्त फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडतील. हेन्स फोटो इलेक्ट्रिक करंट चेंजेस लिनियरली विथ इंटेन्सिटी. आणि म्हणून मग फोटो इलेक्ट्रिक करंट वाढेल लिनियरली विथ इंटेन्सिटी. अशी तिसरी कॅरेक्टरिस्टिक आइन्स्टाईनला एक्सप्लेन करता आली. चौथी कॅरेक्टरिस्टिक त्यांनी कशी एक्सप्लेन केली बघा. वेन इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम इमिटर अँड कलेक्टर इज ॲट अ पॉझिटिव्ह पोटेन्शियल इच इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्सेस अँड एक्सलरेशन. आता कलेक्टर पॉझिटिव्ह पोटेन्शियलवर आहे. हा इलेक्ट्रॉन बाहेर पडला इमिटरमधनं. आता हा इमिटरला या पॉझिटिव्ह पोटेन्शियलमुळे काय मिळेल ॲक्सलरेशन मिळेल. बाय इन्क्रीजिंग द पोटेन्शियल ऑल द इलेक्ट्रॉन्स कॅन बी कलेक्टेड बाय द कलेक्टर सो दॅट करंट बिकम्स सॅच्युरेटेड ॲट अ पर्टिक्युलर पोटेन्शियल. मग आपण जसं पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवत जाऊ त्या कलेक्टरचं तसं जास्त ॲक्सलरेशन या इलेक्ट्रॉनला मिळेल आणि सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन तिकडे कलेक्टरकडे अट्रॅक्ट होऊन जातील. मग सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन जर अट्रॅक्ट झाले तर अजून काही जास्त इलेक्ट्रॉन येणार नाहीत. म्हणजे येणारा करंट हा
कॉन्स्टंट असेल की ज्या करंटला आपण सॅच्युरेशन करंट असं म्हणतो, सॅच्युरेटेड ॲट अ पर्टिक्युलर पोटेन्शियल. इफ द कलेक्टर इज केप्ट ॲट निगेटिव्ह पोटेन्शियल, जर आपण कलेक्टरला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं तर देन दीज इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स एक्सपिरियन्सेस रिटार्डेशन. कलेक्टरला जर निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं तर हे बाहेर पडलेले जे फोटो इलेक्ट्रॉन्स आहेत यांना रिपल्शन मिळेल, म्हणजे रिटार्डेशन त्यांचं होईल. अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिचिंग द कलेक्टर डिक्रीजेस. कलेक्टरपर्यंत पोहोचणाऱ्या फोटो इलेक्ट्रॉनची संख्या कमी कमी होत जाईल. अँड ॲट अ पर्टिक्युलर निगेटिव्ह कलेक्टर पोटेन्शियल ऑल द इलेक्ट्रॉन्स गेट रिपेल्ड. एका ठराविक निगेटिव्ह पोटेन्शियलला कलेक्टरच्या सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स हे रिपेल होतील. हेन्स द इफेक्ट ऑफ चेंज ऑफ कलेक्टर पोटेन्शियल कॅन बी एक्सप्लेन. कलेक्टरचं पोटेन्शियल चेंज केल्यानंतर कसा तुम्हाला मिळतं ते या ठिकाणी एक्सप्लेन केलं गेलं आईन्स्टाईन मार्फत. पाचवी कॅरेक्टरिस्टिक कशी एक्सप्लेन केली बघा. वेन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज इन्क्रीज देन ॲज पर आईन्स्टाईन द नंबर ऑफ फोटॉन्स स्ट्रायकिंग द इमिटर प्लेट इन्क्रीजेस. दे नॉक मोर इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स photoelectric current increases. That is saturation current increases with intensity of radiation, hence explain. सॅच्युरेशन करंट इंटेन्सिटीनुसार वाढतो हे पण आपल्याला प्रूव्ह करता येतं. त्यानंतर सहावी कॅरेक्टरिस्टिक कशी एक्सप्लेन केली बघा. वेन द फोटॉन ऑफ एनर्जी ई इज इक्वल टू स्ट्राइक्स द इमिटर द फोटो इलेक्ट्रॉन युजेस दिस एनर्जी टू गेट आउट ऑफ द सबस्टन्स. द इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन युजेस दिस एनर्जी इन टू वेज. आता त्या फोटॉननी जी एनर्जी दिली त्या एनर्जीचं तो इलेक्ट्रॉन काय करतो, सरफेसच्या आतमध्ये असणारा, तर तो दोन कारणांसाठी ती एनर्जी वापरतो. काही एनर्जी तो वापरतो बाहेर पडण्यासाठी आणि राहिलेली एनर्जी तो वापरतो ॲज अ कायनेटिक एनर्जी. एनर्जी इक्वल टू वर्क फंक्शन इज यूज टू गेट आउट ऑफ द सबस्टन्स अँड रिमेनिंग एनर्जी इज यूज बाय फोटो इलेक्ट्रॉन ॲज कायनेटिक एनर्जी. आणि त्याच्यावरून मग तुम्हाला असं इक्वेशन लिहिता येते. एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ द इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यावरून काय सांगता येतं आपल्याला. दिस शोज दॅट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. म्हणून त्या इमिट होणाऱ्या फोटो इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही त्या इन्सिडंट रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. हे आपल्याला प्रूव्ह करता आलं किंवा त्या आईन्स्टाईनला प्रूव्ह करता आलं. सातवी कॅरेक्टरिस्टिक कशी एक्सप्लेन केली बघा. अकॉर्डिंग टू आईन्स्टाईन विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. Now to stop this maximum kinetic energy electron, the stopping potential is say V0. Then kinetic energy maximum is equal to E into V0. That is stopping potential depends on maximum kinetic energy of emitted photoelectron. हे पण या ठिकाणी एक्सप्लेन करता आलं. But maximum kinetic energy of emitted electron depends on frequency of radiation. Hence Einstein show that stopping potential depends linearly on frequency of incident radiation, and by increasing frequency स्टॉपिंग पोटेन्शियल ऑल्सो इन्क्रीजेस. हेन्स एक्सप्लेन. ठीक आहे, ही झाली सातवी प्रॉपर्टी. आठवी प्रॉपर्टी कशी एक्सप्लेन केली पहा. अकॉर्डिंग टू आईन्स्टाईन द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन इज, फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. बट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी अँड स्टॉपिंग पोटेन्शियल आर रिलेटेड ॲज, म्हणजे की ई मॅक्सच्या ऐवजी ई इंटू व्ही झिरो लिहिता येतं आपल्याला. सो ई इंटू व्ही झिरो इज इक्वल टू एच न्यू मायनस 5 हा ई ट्रान्सफर केला इकडे. सो व्ही झिरो म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल इज इक्वल टू एच न्यू अपॉन ई मायनस 5 अपॉन ई. आता इथे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन या फॉर्ममध्ये आहे. सो दिस इक्वेशन शोज दॅट स्टॉपिंग पोटेन्शियल व्ही झिरो डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन न्यू. द अबव इक्वेशन शोज दॅट इफ अ ग्राफ इज प्लॉटेड. आता ग्राफ कशामध्ये काढायचा आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल अगेन्स्ट फ्रिक्वेन्सी, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी यांच्यामधला जर आपण ग्राफ काढला then the slope of the graph is h upon e. हा झाला y is equal to mx plus c. m म्हणजे स्लोप, h upon e हा झाला त्या ग्राफचा स्लोप. कोणाच्या ग्राफचा स्लोप. स्टॉपिंग पोटेन्शियल अगेन्स्ट फ्रिक्वेन्सीचा स्लोप असतो h upon e विच इज कॉन्स्टंट. ऑल्सो द इंटरसेप्ट, आता c म्हणजे इंटरसेप्ट असतो 50 upon e. ऑल्सो द इंटरसेप्ट इज 50 upon e विच चेंजेस विथ मटेरियल बिकॉज 50 इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. मटेरियल बदललं की वर्क फंक्शन बदलतं आणि वर्क फंक्शन बदलल्यामुळे हा इंटरसेप्ट बदलेल. दॅट इज स्टॉपिंग पोटेन्शियल चेंजेस विथ मटेरियल. हेन्स आईन्स्टाईन कॅन एक्सप्लेन द नेचर ऑफ ग्राफ्स. सो इन दिस वे ऑल द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन वेर एक्सप्लेन बाय आईन्स्टाईन. आता बघा मागचा जो प्रश्न होता त्यामध्ये जे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन होते ते आईन्स्टाईननी कशी एक्सप्लेन केली हे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. जो प्रश्न त्या क्वेश्चन बँकमध्ये टाकलाय तो जुन्या सिलेबसवरचा प्रश्न आहे की आईन्स्टाईननी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक कशा एक्सप्लेन केल्या. तसा पार्ट आपल्या पुस्तकात या नवीन सिलेबसमध्ये दिलेला नाही, हे पण लक्षात ठेवा.
अँड द थर्ड क्वेश्चन इज एक्सप्लेन डी ब्रोग्लीज हायपोथेसिस. हा पण प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारे विचारणाऱ्यांनी असं त्या ठिकाणी प्रश्न वेगळा पाहिजे होता. कारण की एक्सप्लेन डी ब्रोग्लीज हायपोथेसिसमध्ये तुम्ही लिहून काय लिहिणार, 4 मार्कासाठी लिहिण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे तिथे एक डेरिव्हेशन आहे, ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर डी ब्रोग्लीज वेवलेंथ असा प्रश्न त्या ठिकाणी असायला पाहिजे होता. ओके, असू द्या, जो काही आहे त्याच्यानुसार आपण आन्सर तयार करूया आणि आपला पार्ट पण त्याच्यामध्ये घुसडवूया. आता डी ब्रोग्लीज हायपोथेसिसबद्दल आपल्याला लिहायचं आहे. सो इन 1924 लुईस डी ब्रोग्ली प्रपोज अ हायपोथेसिस ऑन द बेसिस ऑफ सिमेट्री लव्स बाय नेचर रिगार्डिंग ड्युएल नेचर ऑफ मॅटर. आता याचा हायपोथेसिस काय ते लिहायचं. इफ रेडिएशन हॅज ड्युएल नेचर, मॅटर ऑल्सो पजेस ड्युएल नेचर. So using properties of wave such as frequency and wavelength, he proposed a relation with properties of matter such as energy and momentum. तर वेवच्या प्रॉपर्टीज आणि मॅटरच्या प्रॉपर्टी या दोघांमधलं रिलेशन त्यांनी तयार केलं आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मॅटर हा मूव्ह होत असेल त्या मूव्ह होणाऱ्या मॅटरशी असोसिएटेड असणारी वेव पण असेल. मग ती वेव, त्या वेवची वेवलेंथ किती असेल त्याचं डेरिव्हेशन पण आता इथे टाकून द्या, कारण की त्याच्यात लिहिण्यासारखं आहे नाही 4 मार्कासारखं. एक्सप्लेन डी ब्रोग्लीज हायपोथेसिसमध्ये तुम्हाला हे डेरिव्हेशन लिहिणं आवश्यक आहे. जरी प्रश्नामध्ये नसलं तरी हे डेरिव्हेशन तुम्हाला लिहायचंच आहे. सो अकॉर्डिंग टू थेरी ऑफ रिलेटिव्हिटी द एनर्जी ऑफ पार्टिकल ऑफ मास एम अँड स्पीड सी इज ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. सो एम इंटू सी म्हणजेच पी इंटू सी, वेअर पी इज मोमेंटम. एम इंटू सीच्या ऐवजी आपल्याला पी म्हणता येतं. सो लिनियर मोमेंटम इज इक्वल टू एनर्जी अपॉन सी, ई अपॉन सी. दिस इक्वेशन इज व्हॅलिड फॉर मासलेस पार्टिकल अँड वेलॉसिटी इक्वल टू ऑर कम्पॅरेबल विथ स्पीड ऑफ लाईट. हे इक्वेशन तुम्ही अशाच पार्टिकलला अप्लाय करू शकता की जे मासलेस आहेत आणि ज्यांचा स्पीड हा लाईटच्या स्पीड एवढा आहे अशांना. सो अकॉर्डिंग टू आईन्स्टाईन द एनर्जी असोसिएटेड विथ फोटॉन इज ई इज इक्वल टू एच न्यू. आईन्स्टाईननुसार एनर्जी ऑफ फोटॉन असते एच न्यू. एनर्जीची व्हॅल्यू मी पुटअप केली, ईच्या ऐवजी एच न्यू ठेवलं. सो पी इज इक्वल टू एच न्यू अपॉन सी. सो पी इज इक्वल टू एच अपॉन सी अपॉन न्यू अपॉन सी म्हणजेच 1 अपॉन लॅम्बडा. सो एच अपॉन लॅम्बडा. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी म्हणजे एच अपॉन एम व्ही. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ अ पार्टिकल हॅव्हिंग मास एम अँड मुव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही. म्हणून जो पार्टिकल की ज्या पार्टिकलचा मास एम आहे आणि जो मूव्ह होतोय व्ही एवढ्या वेलॉसिटीनी त्याच्याशी रिलेटेड असणारी वेवलेंथ एवढी असेल. यालाच वेवलेंथ ऑफ मॅटर वेव पण म्हणतात. ठीक आहे. द कायनेटिक एनर्जी ऑफ दिस मुव्हिंग पार्टिकल इज हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजेच व्ही तुम्हाला मिळतं √2 ई के अपॉन एम. सो द इक्वेशन ऑफ डी ब्रोग्लीज वेवलेंथ बिकम्स लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन एम, व्हीच्या ऐवजी √2 ई के अपॉन एम. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन √2 एम ई के. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला डी ब्रोग्लीजची वेवलेंथचं डेरिव्हेशन तयार करायचं आहे. असा कंप्लीट 4 मार्कासाठी तुम्हाला लिहायचं आहे एवढं.